इयत्ता 8वी विषय मराठी पाठ 6वा असा रंगारी श्रावण स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, खालील चौकटी पूर्ण करा. कवीने श्रावण महिन्याला दिलेली नावे: रंगारी, चित्रकार, कलावंत. प्रश्न दुसरा, प्रश्न तयार करा. अ. श्रावण हे उत्तरेल असा प्रश्न तयार करा. कोणता महिना रंग उधळीत येतो? उत्तरेल श्रावण. आ. इंद्रधनुष्याचा बांध हे उत्तरेल असा प्रश्न तयार करा. श्रावण नभाला काय घालतो? उत्तरेल इंद्रधनुष्याचा बांध. प्रश्न तिसरा आहे, अर्थ लिहा. अ. रंगारी, रंगकाम करणारा, रंग भरणारा. आ. सृष्टी, निसर्ग, जग. इ. झुला, झोपाळा. इ. खळगा, खेळ करणारा, खेळकर व्यक्ती. प्रश्न चौथा, आकृती पूर्ण करा. श्रावण महिन्याची विविध रूपे: रंगारी श्रावण, खेळगा श्रावण, कलावंत श्रावण, खट्याळ श्रावण. प्रश्न पाचवा आहे, स्वमत लिहा. अ. जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत या ओळीतील कवीची कल्पना तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर: जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत या ओळीत कवीने श्रावण महिन्याचे वर्णन अतिशय सुंदर कल्पनेने केले आहे. श्रावण जणू एक कलाकार आहे, जो निसर्गात सर्वत्र सुंदर दृश्यांची पंगत मांडतो. हिरवीगार झाडे, फुले, पाऊस, डोंगर, दऱ्या अशी अनेक निसर्गचित्रे तो सगळीकडे पसरवतो असे कवीला म्हणायचे आहे. त्यामुळे संपूर्ण निसर्ग चित्रासारखा सुंदर दिसतो. आ. नागपंचमी आणि गोकुळाष्टमी या सणांचा कवितेतून व्यक्त होणारा संदर्भ तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: कवितेत नागपंचमी आणि गोकुळाष्टमी या सणांचा संदर्भ श्रावण महिन्यातील उत्साह दाखवण्यासाठी आला आहे. नागपंचमीला मुली झुले झुलतात, गाणी म्हणतात आणि आनंद साजरा करतात. गोकुळाष्टमीला दहीहंडी फोडण्याचा खेळ आणि गोपाळांचा उत्सव साजरा होतो. त्यामुळे श्रावण महिन्यात निसर्गासोबत सण उत्सव ही आनंद वाढवतात. इ. कवितेतून व्यक्त झालेला रंगारी श्रावण तुम्हाला का आवडला ते तुमच्या शब्दात सांगा. उत्तर: कवितेतला रंगारी श्रावण मला खूप आवडतो, कारण तो संपूर्ण निसर्गाला रंगाने सजवतो. पाऊस, हिरवळ, फुले, इंद्रधनुष्य आणि झाडावरील सौंदर्य यामुळे सर्वत्र आनंदी वातावरण निर्माण होते. कवीने श्रावणाचे केलेले चित्रमय आणि जिवंत वर्णन खूप सुंदर वाटते. खेळू या शब्दांशी. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहा. 1. नदीशी, झाडांशी. 2. लाजल्या, सजल्या. 3. झाडाला, गाण्याला. 4. बांधतो, लपतो. उपक्रम: आश्विन महिन्यातील निसर्गाचे निरीक्षण करा, त्याचा अनुभव घ्या व अनुभव लेखन करा. उत्तर: आश्विन महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होते आणि वातावरण प्रसन्न व स्वच्छ दिसते. आकाश निरभ्र आणि निळ दिसते. शेतामध्ये पिके डोलताना दिसतात. सकाळी हलका गारवा जाणवतो. झाडांवर रंगीबिरंगी फुले उमललेली दिसतात. पक्ष्यांचा किलबिलाट वातावरण आनंदी बनवतो. आश्विन महिन्यात नवरात्र आणि दसरा यासारखे सण येतात, त्यामुळे सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण असते. मला आश्विन महिन्यातील सुंदर निसर्ग आणि सणांचा आनंद खूप आवडतो. चला संवाद लिहूया. झोका व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा. उत्तर: झोका: नमस्कार झाडा, मी तुझ्या फांदीला लटकलेला आहे. किती मजा येते इथे झुलताना. झाड: नमस्कार झोका, मला आनंद आहे की तू माझ्या फांदीवर मुलांना आनंद देतोस. झोका: मुले मला खूप आवडतात. ते माझ्यावर बसतात आणि हसत खेळत झुलतात. त्यांचे आनंदी चेहरे पाहून मला खूप छान वाटते. झाड: हो, माझ्या पानांनाही त्यांचा हसण्याचा आवाज ऐकून आनंद होतो. तू त्यांच्या खेळाचा महत्त्वाचा भाग आहेस. झोका: पण कधी कधी वारा जोरात आला की मी खूप वेगाने हलतो, तेव्हा थोडी भीती वाटते. झाड: घाबरू नकोस, मी तुला घट्ट धरून ठेवतो
आपण दोघे मिळून मुलांना आनंद देतो. झोका: धन्यवाद झाडा, तू खरा मित्र आहेस. झाड: आणि तू माझा आनंद आहेस. झोका: